एकाच प्रकारचा नाश्ता खाऊन कंटाळलात तर मग टेन्शन कशाला। आज आपण अगदी झटपट 10 ते 15 मिनिटांमध्ये तयार होणारा अगदी कुरकुरीत असा नाश्ता बनवणार आहोत। तर हा नाश्ता तुम्ही संध्याकाळच्या किंवा सकाळच्या वेळेस सुद्धा बनवून खाऊ शकता, मुलांच्या डब्याला सुद्धा देऊ शकता। एवढा हा बनवायला सोपा आहे आणि घरातील अवघ्या 2 ते 3 साहित्यामध्ये तयार होणार आहे। रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा। त्याचबरोबर रेसिपीला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर इथे बघू शकतो आपण रेसिपीला आपण लगेच सुरुवात करायची आहे। तर अगदी घरातील किरकोळ सामानामध्ये ही रेसिपी तयार होते, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर सुरुवातीला आपल्याला इथे 2 बटाटे लागणारे आहेत। तर इथे मी बटाटे याची साल काढून घेतलेली आहे आणि त्याचबरोबर आपल्याला गाजर लागणार आहे। तर आता सुरुवातीला आपण बटाटे व्यवस्थित किसून घ्यायचे आहेत। तर मोठ्या किसणीने व्यवस्थित किसून घ्यायचे आहेत। तर तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीच्या कोणत्याही भाज्या इथे वापरू शकता। जर कोणत्याही भाज्या नसतील तर प्रत्येकाच्या घरी बटाटा तर नक्कीच असतो। तर बटाट्यापासून आज आपण अगदी कुरकुरीत असा हा नाश्ता बनवणार आहे। तुम्ही सकाळच्या वेळेस झटपट मुलांच्या डब्यासाठी सुद्धा हा पदार्थ देऊ शकता। तर बटाटे आपले व्यवस्थित किसून तयार झालेले आहेत। आता यामध्ये आपण पाणी घालायचं आहे आणि बटाटे 2 वेळा धुवून घ्यायचे आहेत, म्हणजे बटाट्यातील अगदी स्टार्च व्यवस्थित निघून जाईल। तर बटाट्यातलं पाणी आता व्यवस्थित आपल्याला स्क्वीज करून घ्यायचं आहे। तर इथे बघू शकतो आपण व्यवस्थित असं पिळून घेतल्यानंतर यातील पाणी बऱ्यापैकी निघलं जातं। तर तुम्हाला कोणती माझी रेसिपी बघायला आवडेल हे मला कमेंट करून नक्की सांगा। त्याचबरोबर रेसिपीला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा। तर आता बटाटा आपला व्यवस्थित तयार आहे। आता यामध्ये आपण बाकीचं सामान घालूया। तर किसलेलं गाजर घातलेलं आहे। आता काही मसाले घालायचे आहेत। तर इथे मी चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो, पांढरे तीळ आणि कोथिंबीर घातलेली आहे। तर एवढेच बेसिक मसाले मी इथे वापरणार आहे। चिली फ्लेक्स नसतील तर तुम्ही लाल तिखट वापरलं तरीसुद्धा चालेल। आता यामध्ये आपण एक छोट्या आकाराचा कांदा कापून तो देखील ॲड केलेला आहे। आता याला छान बाइंडिंग यावं यासाठी बेसन पीठ घातलेलं आहे आणि अर्धा कप आपण तांदळाचं पीठ वापरलेलं आहे, जेणेकरून याला छान क्रिस्पीपणा येईल। आता यामध्ये 1 चमचा धनेपूड घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। सुरुवातीला असंच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, कारण बटाट्यामध्ये पाण्याचं प्रमाण असतं, त्यामुळे पाणी जास्त घालायचं नाही आणि नंतर लागेल तसं आपल्याला हळूहळू पाणी घालून याचं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे। तर इथे बघू शकतो आपण यामध्ये मी पाणी घालून याचं मिश्रण करून घेणार आहे। तर या पिठामध्ये आपले 7 ते 8 छोटे छोटे पॅनकेक तयार होतात आणि बनवायला हा नाश्ता खूप सोपा आहे। पीठ आपलं व्यवस्थित तयार आहे। आता आपण हा नाश्ता तयार करायला घेऊया। कढईमध्ये 2 चमचे मी तेल गरम करत ठेवलेलं आहे। आता चमच्याच्या मदतीने अशा प्रकारे हे छोटे छोटे पॅनकेक आपल्याला घालून घ्यायचे आहेत। तर इथे मी स्क्वेअर शेप दिलेला आहे, तुम्हाला कोणत्याही शेपमध्ये बनवायचे असतील तर बनवू शकता। तर दिसताना अशा प्रकारे नाश्ता दिला तर मुलंसुद्धा अगदी टिफिन व्यवस्थित फस्त करून येतात आणि खायलासुद्धा हा नाश्ता खूप मस्त आहे। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा, घरातल्यांना सगळ्यांनाच खूप आवडेल। त्याचबरोबर आता पावसाळा सीझन चालू आहे, त्यामुळे संध्याकाळच्या वेळेस चटपटीत काही खावंसं वाटत असेल तरीसुद्धा तुम्ही अशा प्रकारचा स्नॅक्स घरामध्ये बनवून मुलांना किंवा स्वतःला खायचं असेल तरीसुद्धा तुम्ही बनवू शकता। तर इथे बघू शकतो आपण 3ही पॅनकेक मी व्यवस्थित यामध्ये घातलेले आहेत। तुम्हाला जर अशा प्रकारे शॅलो फ्राय करायचं नसेल तर तुम्ही डीप फ्रायसुद्धा करू शकता। तर आता आपण हे व्यवस्थित पलटी करून घ्यायचं आहे। तर गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे। यामध्ये आपण बेसन पीठ वापरलं असल्यामुळे ते आतून व्यवस्थित भाजलं गेलं पाहिजे। गॅसची फ्लेम हाय ठेवली तर ते वरून भाजदेल आणि आतमधून तसेच कच्चं राहील। तर आता दोन्ही बाजूने आपण व्यवस्थित हे पलटी करून दोन्ही बाजू छान क्रिस्पी होत नाही तोपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे। 2 ते 3 मिनिटांमध्ये बघू शकता दोन्ही बाजू छान क्रिस्पी झालेल्या आहेत। आता आपण हे काढून घ्यायचं आहे आणि उरलेली बॅचसुद्धा मी अशाच प्रकारे याचे पॅनकेक तयार करून घेणार आहे। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा। तर तुम्ही बघू शकता घरातील अवघ्या किरकोळ सामानामध्ये अगदी वेगळा आणि खायला चविष्ट असा आज आपण एक पदार्थ बनवलेला आहे, जो सगळ्यांनाच खूप आवडेल। नेहमीचे पोहे उपमा खाऊन कंटाळा आला असेल, काहीतरी वेगळं खायचं असेल आणि टिफिनसाठी जर काही वेगळं बनवायचं असेल तरीसुद्धा तुम्ही अशा प्रकारचा स्नॅक्स मुलांना देऊ शकता। तर बघू शकता याचं टेक्स्चर आणि रंग किती सुरेख आलेला आहे, छान क्रिस्पी झालेले आहेत आपले हे पॅनकेक। तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा। त्याचबरोबर रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा। पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन छानशा रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।